सो लेट्स डू अर नेक्स्ट कॉल. आता आपण कॉल लावणार आहे एका देऊगावातील चांगल्या हॉटेलला. त्यांचं नाव म्हणून. तर आता आपण त्याला कॉल लावू. एक सेकंड. नंबर आय थिंक आहे माझ्यापाशी. हां, हॅलो. हां, नमस्कार सर. मी नयन घोरपडे बोलतोय माळवाडीमधून. ते मी तुमचं गुगलला चेक करत होतो. तुमची वेबसाईट नव्हती. ॲक्च्युली मी वेब डेव्हलपर होतो. हॅलो. वेबसाईट कोणती वेबसाईट बनतोय? नाही, मी काय म्हणतोय, मी वेब डेव्हलपमेंटला आहे आणि मी बघितलेलं की तुमची वेबसाईट नव्हती म्हणून. हां, तर त्या संदर्भात मी कॉल केलेला. कारण की आता कसं वेबसाईट वगैरे चालू आहे, तर तेच तुम्हाला म्हणूनच कॉल केला होता मी. कसं आता तुम्ही कसं हॉटेलमध्ये तुमच्या हेच करत असताल ना, पर्सनल मेनू देत असताल प्रत्येक जणाला जाऊन तिथं. हां, तर आता कसं मी नवीन म्हणजे हे विचार करतोय आपल्या देऊगावातील बिझनेसेससाठी की आपण काय करू शकतो, डिजिटल मेन्यू ठेवू शकतो. म्हणजे कसं QR कोड लावायचं डायरेक्ट टेबलवरती आणि ते त्याला स्कॅन करणार. त्यांनी लक्झरी वाढते हॉटेलची, एक्सक्लुझिव्हिटी वाढते. A to Z सगळं त्यांच्या मोबाईलमध्ये दिसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आता तुम्ही झोमॅटो आणि स्विगीवरनं तुम्ही रजिस्टर्ड आहे, तर तुम्हाला त्यांना कमिशन द्यायला लागत असेल. आणि हां, पण ते थोड्या दिवसांनी चालूच होणार ना, एकदा जर तुमचा बिझनेस अजून वाढला किंवा तुम्ही जास्त टाइम राहिला त्याच्यावरती. हां, आणि तसं पण कस्टमर जेव्हा तुमच्यापासून ऑर्डर करणार तेव्हा तुम्हाला हेच करायला लागणार, म्हणजे कस्टमरला पण प्लॅटफॉर्म फी भरायला लागते. बरोबर. हां, ते आपण असं स्टँड बनवू QR कोडचं. ते प्रत्येक टेबलवरती ठेवलं तुम्ही की कस्टमरने त्याला स्कॅन केलं तर त्याला सगळा मेन्यू दिसणार. आपण त्यात असं पण करू शकतो की कस्टमर त्या QR कोडला स्कॅन करून डायरेक्ट आहे ना टेबलावरती जेवण मागवू शकतोय, टेबलावरती वेटर मागवू शकतोय, ॲडिशनला चेकआउट पण तिथूनच करू शकतोय. हां, आता चार्जेस तुम्हाला सांगू का, तुम्हाला काय पाहिजे नक्की ते रिक्वायरमेंट जर मला कळली ना तर त्या हिशोबाने मी तुम्हाला चार्जेस सांगणार त्याचे. हां, आता कसं आपण एकतर मी तुम्हाला हे डिजिटल मेन्यूचं सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे लोक माझ्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर पण देता ना, म्हणजे डिलिव्हरी पण करून देता स्वतः पण कॉलवरती. तुम्हाला जर कॉल केला तर हो चालेल. हो ठीक आहे. तो अभि आता तुम्ही बघू शकताय, आता आपल्याला एक शायद लीड भेटली आहे इथं. आपण चेक करू आता ते आपण क्लोज करू शकतोय का म्हणून. जर क्लोज झाली तर आपले म्हणजे चांगला विषय येतो. हॅलो. तर बघू, वेळ घेऊ थोडा, त्यांचं काय चाललंय बघू. तोवरसाठी मी व्हिडिओला पॉज करतो, नाही तर लेंथ लई वाढेल त्या व्हिडिओची. यूट्यूबला पण अपलोड करू व्हिडिओ मी आधी सांगतो. अच्छा, बरं चालतंय. त्यांना तर माझा नंबर द्या, किंवा मग कधी जर ते असतील हॉटेलमध्ये तर मी काय देऊगावातच राहिलं आहे तर मी तेव्हा येऊन जाईल, व्हिजिट करून जाईल. मी माळवाडीमध्ये खाली गोडकेवाडी साईडला नाही का यशराज नर्सरी वगैरे, नयन घोरपडे. हां हां, अच्छा, बर. मग काय त्यांना काय मग मी भेटू शकतोय मग कधी पण. तुम्हाला सांगू का, तुम्हाला एकदा मी वेबसाईट बनवून दिली नाही, तुम्हाला एकतर डिजिटल मेन्यू भेटेल तुमचा कस्टमरला. त्यात तुम्हाला पाहिजे असलं तर आपण त्यात सिस्टम अजून ॲडिशन करू, काय प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी जे आता तुम्ही देताय, माझ्या हिशोबाने मी एकदा ऑर्डर केलेलं, तुम्ही मला कृष्ण मंदिरामध्ये तुमचे एक स्टाफ घेऊन आलेले होते माझं लंच. तर ते आता कॉलवरती चाललंय, तर डायरेक्ट कस्टमर तुमच्या ॲपवरूनच मागवतील. पर्सनल ॲप तुम्हाला बनवून देईल मी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमरचा ट्रस्ट असतो ना, आता सगळं कसं डिजिटल वर्ल्ड झालंय, तर त्याच्यामध्ये जेवढ्या लवकर आपण त्याच्यात उडी टाकू ना तेवढ्या लवकर आपल्याला त्याचा आउटपुट भेटणार आहे. बरं, अच्छा, हो चालेल ना, ठीक आहे ना. मग तसं आपण बोलून घेऊ मग. हो, ओके ठीक है. लिटरली वी हैव क्लोज्ड वन क्लाइंट एंड वो क्या कह रहा है कि उनका दूसरा भी होटल है रावेत में, तो अगर वो भी क्लोज हो गया तो वैसे भी अपना फिर 15 डेज का टारगेट खत्म होने वाला है. तो अभी हम और कॉल्स करेंगे, देखेंगे. अपना टारगेट क्या है, 40,000 जाना नहीं है अपना टारगेट, उससे बहुत बड़ा गोल है अपना. और ऐसा भी नहीं कि एक वेबसाइट बना के हम खत्म कर देंगे इसको. हम तब तक भिड़ेंगे जब तक हम कुछ कर नहीं पाते, एंड तब तक करेंगे तब तक हम अच्छी पोजीशन में पहुंच जाएंगे, मतलब पहुंच नहीं पाएंगे. तो अभी देखते हैं, और बिजनेस को भी सपोर्ट होने वाला है इससे. तो देखते हैं आगे के वीडियोस में. थैंक यू फॉर द टाइम.